आज स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र यांची जयंती, त्या जयंतीच्या निमित्तानं त्या दोघांना आम्ही अभिवादन करतो। या ठिकाणी सर्व कार्यकर्ते शेतकरी उपस्थित आहेत। आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु सद्यस्थितीमध्ये पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्यामुळे ते शक्य झालं नाही। एक 8-10 दिवसाच्या नंतर आम्ही तो प्रयत्न निश्चित करणार आहोत, परंतु आज शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आम्हा शेतकऱ्यांचं प्रमुख पीक कापूस। मागच्या वर्षी सुरुवातीच्या काळामध्ये कापसाचे भाव कमी होते, परंतु नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांना 11 ते 12 हजार रुपये क्विंटल कापूसाचा भाव मिळाला आणि ते डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची लागवड केली। उत्पादनही बऱ्यापैकी आलं। सुरुवातीला 9,500 पर्यंत भाव होते, परंतु कुठेतरी आपल्याला 10,000, 11,000, 12,000 भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात ठेवला। नंतरच्या काळात भाव पडत गेले। शेतकऱ्याला त्याचा शेतीचा आणि दैनंदिन खर्च भागवून सुद्धा महाग झाला। शेतकऱ्यांनी निर्धार केला, ते लहान असो मोठे असो, की आपण 10, 11, 12 हजाराच्या भावानेच कापूस विकायचा आहे। आणि त्याच्यामुळे त्यांना जी अडचण आली तर कुठेतरी आठवड्याच्या दिवशी 1 क्विंटल 2 क्विंटल कापूस विकून किंवा आपल्याकडे जे काही किडूक मिडूक आहे ते विकून त्यांनी आपला चरितार्थ भागवला। या ठिकाणी शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान झालं आहे। या पांढऱ्या सोन्याला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गळ्यामध्ये जे काही पिवळं सोनं होतं ते कमी भावाने विकलं। त्यावेळी 50,000च्या आसपास तोळ्याचे भाव होते, आज ते 65,000च्या घराला पोहोचले आहेत। म्हणजे शेतकऱ्यांनी जर कापूस विकून परत सोनं घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचं दुहेरी नुकसान झालेलं आहे। आज कुठेतरी या संदर्भात आम्हाला असं वाटत होतं की संक्रांतीच्या नंतर कापसाचे भाव वाढतील, परंतु तशी काही परिस्थिती नाही आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात एक निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियामधून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात केली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यामुळे परत भाव पडले। आजच्या घडीमध्ये 8,000 पर्यंत भाव आहेत। 1 क्विंटल कापूस उत्पादन करता आम्हाला जवळजवळ 8,000 खर्च येतो। त्यामुळे ना नफा ना तोटा या हिशोबाने जर शेती केली तर शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये शेती विकावी लागेल। कापसाच्या संदर्भात अतिशय गहन असा प्रश्न आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही मागणी केली होती की सरकारने CCIच्या माध्यमातून खरेदी करावी, परंतु CCI ओपन मार्केटमध्ये उतरला नाही। कुठेतरी त्यांचा जो हमी भाव आहे त्याच्यावरती ते जायला तयार नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा CCIने खरेदी केली 2 वर्ष अगोदर, नंतरच्या काळामध्ये कापसाचे भाव वाढले, त्यांना मोठ्या प्रमाणात नफा झाला। आम्ही मागणी केली की त्यांनी कापूस पणन महासंघाप्रमाणे आम्हाला बोनस द्यावा, परंतु कोणत्याही प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी बोनस देण्यात आला नाही। आजही वेळ गेली नाहीये। अजून सुद्धा जर केंद्र सरकारला खरोखर शेतकऱ्यांच्या बाबतीत कळवळ असेल तर त्यांनी CCIच्या माध्यमातून खुल्या बाजारामध्ये कापसाची खरेदी करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील आणि शेतकऱ्याचं कुठेतरी समाधान होईल, त्याचा कुटुंबाचा खर्च भागेल। त्याचप्रमाणे सेबीच्या माध्यमातून सरकारने चना, गहू, तांदूळ, सोयाबीन, त्याचे उपपदार्थ, मोहरी या पिकांच्या वायदे बाजारावरती 1 वर्षाकरता बंदी आणलेली आहे। जर ती बंदी आणली नसती तर निश्चितच सोयाबीनचे भाव की जे मागच्या वर्षी 10,000 रुपये क्विंटल होते त्यांनी 7-8 हजारापर्यंत आम्हाला ते भाव मिळाले असते। आज 5-5.5 हजार रुपये क्विंटलच्या वरती सोयाबीनला भाव नाही। अजिबात आम्हाला ते पीक परवडत नाही। कुठेतरी केंद्र शासनाने या बाबतीत निर्णय घ्यावा। केंद्र शासन नेहमी म्हणतं की आम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे। मोदीजी नेहमी म्हणतात शेतकऱ्यांना हायचं वाटतं, परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न जर डबल करायचं असेल तर हमी भाव वाढवावा लागेल आणि जो काही त्याचा उत्पादन खर्च आहे तो कमी होईल। याच्याकरता बियाणे, रासायनिक खते, औषधी यांच्या किमती कमी करणं आवश्यक आहे। परंतु आज उलट होतंय की शेतकऱ्यांचं उत्पन्न तर डबल झालं नाही, परंतु त्याचं उत्पादन खर्च डबल झाला आणि हा शेतकरी कुठेतरी दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटल्या गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्येसारखे प्रकार घडत असतात। आत्महत्या झाल्यानंतर सरकार त्याला 1 लाख रुपये देतं, परंतु आत्महत्या करू नये याच्याकरता काही प्रतिबंधक असं पाऊल सरकार उचलत नाहीये। मध्यंतरीच्या काळामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर झाली। शेतकऱ्यांना हायचं वाटलं की कुठेतरी आपलं नुकसान या योजनेच्या माध्यमातून भरून निघेल। शेतकऱ्यांनी अडचणीच्या काळामध्ये पीक विम्याचे हप्ते भरले, परंतु आता जेव्हा पंचनामे झाले आणि आम्हाला मदत मिळाली तर जी काही हप्त्याची रक्कम आहे त्याच्यापेक्षाही शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली आहे। पाचोरा वडगाव तालुक्याचा जर विचार केला तर 1200 ते 1400 शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या संदर्भात कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज केलेले आहेत, परंतु आज तागायत त्यांचा काहीच निकाल लागलेला नाही। या ठिकाणी स्थानिक तहसीलदार, प्रांत कृषी अधिकारी यांना माझी विनंती राहील की त्यांनी या संदर्भात भाग घ्यावा आणि कुठेतरी आम्हाला शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पीक विम्याची रक्कम पडेल या हिशोबाने प्रयत्न करावेत। मध्यंतरीच्या काळामध्ये या सरकारने आल्याला सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। आदरणीय
उद्धवजी साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीचे सरकार होतं, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला प्रोत्साहन अनुदान योजना जाहीर झाली होती. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये या शासनाने द्यायचं कबूल केलं होतं, परंतु आल्या सरकारने त्याच्यावर स्थगिती दिली आणि तोच निर्णय परत यांनी जाहीर केला. परंतु आज तागायत आम्हा शेतकऱ्यांना त्या संदर्भातले पैसे मिळालेले नाहीत. कुठेतरी 1,000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. काल परवा सरकारने 700 कोटीची तरतूद केलेली आहे असं वाचण्यामध्ये आलं, परंतु अजून सुद्धा 300 कोटी रुपयाची तरतूद होणं आवश्यक आहे. शेतकरी नियमित बँकांमध्ये चक्रा मारतात, पण ते सांगतात की तुमची रक्कम या ठिकाणी आतापर्यंत आलेली नाही. मध्यंतरच्या काळामध्ये या ठिकाणी जरी अतिवृष्टी झाली नसली तरी सततचा पाऊस पडत गेला आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं. स्थानिक आमदारांनी त्यावेळेला शेतकऱ्यांना वचन दिलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्याची आणेवारी 50 पैशाच्या आत अधिकाऱ्यांना लावण्यास सांगेल. त्यावेळेला प्रांत अधिकाऱ्यांनी सुद्धा मला वचन दिलं होतं की मी कुठेतरी 50 पैशाच्या आत आणेवारी येईल या प्रकारचा प्रयत्न करेल, परंतु त्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची पावलं उचलल्या गेली नाहीत आणि आम्ही पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी आज तरी त्या अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहोत. शासनाने या संदर्भात सुद्धा सहानुभूतीने विचार करावा. शासनाचे जे अतिवृष्टीचे नियम आहेत ते अत्यंत क्लिष्ट आहेत. कुठेतरी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तरच शेतकऱ्यांना ती मदत मिळते, परंतु असं मोजमाप करण्यासारखी जी यंत्रणा आहे ती शासनाकडे उपलब्ध नाही आणि जी आहे ती बंगालामध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये या संदर्भात शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे. मध्यंतरच्या काळामध्ये आमदार सतत शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करत राहायचे, परंतु यावेळा त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांच्या करिता विधानसभेमध्ये उपस्थित केला नाही. आम्हा शेतकऱ्यांची मागणी होती की या पाचोरा तालुक्याचा पोखरा योजनेमध्ये समावेश व्हावा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या काही योजना आहेत कृषी संबंधीच्या त्याचा लाभ मिळेल, परंतु तसं काही झालं नाही. शेजारचा एरंडोल पारोळा तालुका याचा समावेश झाला, परंतु दुर्दैवाने पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकरी यापासून वंचित राहिले. या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न विजेच्या संदर्भातला हे सरकार नेहमी सांगते की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 10 तास वीज पुरवठा देऊ, परंतु आज अत्यंत वाईट परिस्थिती जे आमच्या पिंपळगाव मंडळाला जर सांगायचं झालं तर आम्हाला फक्त 5 तास वीज मिळते. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे अशा प्रकारचा अन्याय होत नसेल एवढा अन्याय आमच्यावरती होतोय. पिंपळगावला जे सबस्टेशन आहे त्याचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो 3.5 KVAचा आहे आणि तो 5 KVAचा करावा म्हणून आम्ही 5 वर्षापासून आमदार साहेबांच्या मागे लागलोय. आमदार साहेब नेहमी म्हणतात की तो मंजूर झालेला आहे, परंतु आज तागायत त्याचं उभारणी झालेली नाही आणि त्याच्यामुळे आमच्या धरणांमध्ये विहिरीमध्ये पाणी असून सुद्धा आम्ही शेतकरी नाईलाजाने ते पाणी आमच्या पिकांना उपलब्ध करून देऊ शकत नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये खेडगाव आणि कोल्हेला एक सबस्टेशन उभारल्या जाईल अशा प्रकारचं आश्वासन अधिकाऱ्यांनी आमदारांनी दिलं होतं, परंतु मला नाही वाटत की त्याच्यावरती काही कार्यवाही झाली असेल. या सगळ्या संदर्भात स्थानिक आमदारांनी लक्ष घालावं. त्यांना पुनश्च शेतकऱ्यांच्या वतीने विनंती राहील की आपण मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सतत अनुदान मिळवून दिलं, त्याच पद्धतीची परिस्थिती यावर्षी सुद्धा उद्भवली आहे. तर अतिवृष्टीचं अनुदान, विजेचा प्रश्न, पोखरामध्ये या तालुक्याचा समावेश, या सगळ्या गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा एवढी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आमदारांना आणि मायबाप सरकारला विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.